बेळगावातील मंगाई नगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक दिली. मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ आणि नागरिकांनी उपायुक्त उदयकुमार तळवार यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मंगाई यात्रेपूर्वी सर्व समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. यावेळी मंगाई नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी L&T कंपनीवर गंभीर आरोप करत शहरातील विविध भागांमध्ये खोदकाम करूनही खड्डे न बुजवल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे सांगितले. आज आम्ही मंगाई नगर रहिवासी संघ व महिला मंडळ तसेच वडगावमधील सर्व नागरिक यांच्या वतीनं जे वडगावची यात्रा त्या आठवडाभरातच आलेले आहे. त्या आठवडाभरातच अजून आज तागायत ते L&Tनं जे खड्डे काढलेले आहेत ते खड्डे आज तागात मुजवलेले नाहीत. प्रत्येक गल्लीमध्ये 30 ते 40 खड्डे आहेत. येणारा जाणारा एवढा त्रास व्हायला आहे, त्या गाड्यांचं नुकसान व्हायलं आहे. लहान मुलं जातात येतात. वजे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, तिथनं यरमाळ रोड, धामणे रोड, तिथनं मंगाई नगर पूर्ण हा ज्या परिसरामध्ये जो खड्ड्याचं साम्राज्य चाललेलं आहे ते वडगाव म्हणायचं, खड्डे वडगाव म्हणायचं हेच आम्हाला काय समजेना झालं आहे. आणि तिथून सर्व नागरिकांनी ह्यांना हे केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे त्या साहेबांना. त्या निवेदनाची पूर्तता 8 दिवसात झाली नाही तर यात्रा झाल्यानंतर असं मोठं आंदोलन करणार आहे. L&Tकडे पण जाऊन आंदोलन करणार आहे, इथं पण आंदोलन करणार आहे. कारण का आता तुम्हाला फोटो वगैरे दिलेले आहेत मी, ते रोडला जातेवेळी मंगाई नगरला आत जातेवेळी रोडला पाणी, मंदिरचं पाणी रोडवरती कसं होऊन किती त्रास व्हायला, किती गाड्याहून पडालेत, त्यांना एवढा त्रास व्हायला आहे. खरोखरच ह्या अधिकाऱ्यांनी एवढे वेळा आम्ही निवेदन द्यालो, त्या निवेदनाची काय पूर्तता होत नाही, काय नाही. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत की नाही हेच आम्हाला काय माहिती नाही. प्रशासनाला जागे येण्यासाठी हे आम्ही आज हे केलेलं आहे. आणि हे 8 दिवसात झालं पाहिजे, जत्रेच्या अगोदर सगळं झालं पाहिजे. जत्रा इथे म्हणजे दरवर्षी करतात तुम्ही, कारण गटारी आणि ते पाणी जाण्याचं निचरा कोण करणार? तिथं नळाची दुरुस्ती नाही, 5-5 मिनिटांना लाईट जाते, सगळं हे जातं, खड्डे येत आहे, लहान मुलं आहेत, रिक्षावाले आहेत, वर्दी येत आहेत, अपंग माणसं आहेत, त्यांना कसं हे करणार? 3-4 वर्ष झालं आम्ही बोंब मारवलं. एकदा तरी या प्रशासनाला जागावून नीट आमचे रोड करून द्या, नाही तर म्हणून सांगा आमच्या पैशांनी तर एकदा करून घेतो आम्ही. मंगाई नगर, वजे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, यल्लांबा रोड आणि धामणे रोड परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे, गटारीचा योग्य निचारा न होणे, नळ दुरुस्तीची कामे रखडणे आणि वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येकडेही नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला. मंगाई यात्रेपूर्वी सर्व प्रश्न मार्गी लागावेत, अन्यथा 8 दिवसाच्या आत ठोस कारवाई न झाल्यास यात्रा संपल्यानंतर बेळगाव महानगरपालिका आणि L&T कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला. दरम्यान उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागामार्फत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली. आता मंगाई यात्रेपूर्वी प्रशासन प्रत्यक्षात कितपत वेगाने उपाययोजना करते याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ टेलिग्रामला.